हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी माऊली स्वामीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंदिरामध्ये जायची तर गडबड होती, पण सगळं घरातलं झाल्याशिवाय मंदिरामध्ये जायची काय मी घाई केली नाही. कारण जायचं तर आहे मंदिरामध्ये, पण काय होतं घरातलं सगळं तसंच ठेवून जर मंदिरामध्ये गेला आपण तर मनाला बेचैन होतं, म्हणजे परत घरी यायची ओढ लागते. त्यामुळे सगळं घरातलं देवपूजा, त्याचबरोबर घरातलं सगळी कामं केली. देवपूजा, सडा रांगोळी आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग मी मंदिरामध्ये निवांत गेले. म्हणजे मंदिरामध्ये गेले ना की मग परत तिथं किती जरी उशीर लागला तर घरी यायची ओढ राहत नाही, की आपल्याला घरी जाऊन हे करायचं आहे ते करायचं अशी ओढ राहत नाही. त्यामुळे एकदा सगळं घरातलं आवरून तिथं किती जरी उशीर लागला ना तर मग ते निवांत होतं. तर त्यासाठीच मी घरातलं सगळं आवरून देवांना नैवेद्य वगैरे दाखवून त्यानंतर मग मी निवांत मंदिरामध्ये दरवेळेस तसेच जाते मी. आणि साक्षात आमच्या इथं आहे ना, हे धामणगाव जे गाव आहे, इथे साक्षात विठ्ठल आपल्या माणकोजी बोधले महाराजांना भेटायला आला होता आषाढी एकादशी दिवशी पहाटे 4 वाजता असं पूर्वीपासून म्हणतात. त्यामुळे ज्यांना पंढरपूरला जाणं होत नाहीत ना तर ती लोक आवर्जून ह्या धामणगावला जातात आणि तिथं आहे ना वेगवेगळ्या गावच्या सगळ्या दिंड्या येतात आणि खूप छान बघण्यासारखं असतं. तर त्यामुळे तिथं दिवसभरामध्ये कधी जरी गेलं आणि आजपासून आहे ना 5 दिवस यात्रा असते, म्हणजे आषाढी एकादशीपासून गुरुपौर्णिमेपर्यंत यात्रा असते. तर त्यामुळे ना पण आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे. म्हणून आहे ना आवर्जून लोक जी आहेत ती ज्यांना पंढरपूरला जाणं होत नाही ना तर ते मात्र इथं धामणगावला दर्शनासाठी जातात. कारण इथं सुद्धा आहेत ना साक्षात विठ्ठल आले होते आपल्या. आणि विठ्ठल नेहमी बघा, विठ्ठल हा असा देव आहे की जिथं भक्त असेल ना तर तिथं भक्तासाठी तो आलेला आहे. कित्येक तरी उदाहरण आहेत, पण भक्तसुद्धा तसाच भोळा लागतो आणि त्याचबरोबर तो खूप मनापासून श्रद्धा करणारा लागतो. म्हणून म्हणतात ना की विठ्ठल असा म्हणतो की जिथे आहे मी तिथं तुला दर्शन देईल असं. आणि विठ्ठलाने दिलेलं सुद्धा आहे दर्शन. माणसातला देव ओळखता आला पाहिजे. भोळ्या बाबड्यांची विठ्ठलाचं असं असतं की भोळ्या बाबड्याची, आंधळ्या पांगळ्याची, गोरगरिबाची सेवा कर तिथे मी तुला दर्शन देईल. तर असं आहे. म्हणूनच आषाढी एकादशीचं खूप सारं महत्त्व आहे. आषाढी एकादशीला आहे ना आपल्याला जेवढं होता होईल तेवढं अन्नदान करता यायला पाहिजे, किंवा गोरगरिबांचं किंवा आंधळ्या पांगळ्यांची सेवा करता यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपलं घरातलं सगळं करून देवाचं सुद्धा केलं पाहिजे. देवाची भक्ती करून आपल्याला संसार करायचा आहे. त्यामुळे देवाची भक्ती करायची सोडायची नाही आणि संसार करायचा पण सोडायचा नाही, कारण दोन्ही आपल्याला करावंच लागते. त्यामुळे देवाची भक्ती खूप महत्त्वाची आहे. आधी सगळं देवाचा यथासांग करायचं आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्याच्यामध्ये मन गुंतवायचं. तर असं नेहमी माझं असतं की परमार्थ करत करत आपल्याला संसार करायचा आहे. तर परमार्थाची म्हणजे तरुण वयामध्ये आमची नेहमी आजी आई सांगायची की तरुण वयातच परमार्थ करावा, कारण खूप म्हातारं झाल्यानंतर परमार्थ करण्यात काही अर्थ राहत नाही. त्यावेळेस आपलं निम्मं तर शरीर थकलेलं असतं आणि त्यावेळेस होत पण नाही एवढं. म्हणून आहे ना वयाच्या खूप कमी वर्षापासून आपण परमार्थ केला पाहिजे आणि तोच आपण करायचा सुद्धा आहे. ह्या तरुण पिढीने तर खरंच खूप गरज आहे धार्मिक गोष्टीत म्हणजे संप्रदायामध्ये यायला किंवा असं देवाधर्माचं करायला खूप गरज आहे. तर शुभ्र झाल्या होत्या त्या धुळीने. इथं पॅसेजमध्ये सुद्धा सगळीकडे अशी धूळ झाली होती. प्रत्येक गोष्ट असं पॅसेज तर धुवूनच घेतला हा पोरच्या, पण घरातलं प्रत्येक वस्तू खिडकी सगळं पुसून घेतलं. म्हणजे खूप लवकर उठून सुद्धा ही सगळी कामं करायला मला वेळ गेला. आणि बघू शकता छान अशी मस्त विठ्ठलाची रांगोळी आणि त्या विठ्ठलाच्या कानातले मासे किती छान दिसतात बघा. तर किती छान वाटतं मस्त गळ्याचे तिथं. तर ती एक अशी छोटीशी छान अशी रांगोळी काढली. आणि दर एकादशीला म्हणजे दर अशा आषाढी वारीला आहे ना मी अशी छान विठ्ठलाची रांगोळी काढत असते. एक वेगळी आठवण असते. आपण म्हणजे व्हिडिओ काढून ठेवला तर मागच्या वेळेस कशी काढली होती, पुढच्या वेळेस कशी काढायची, ही एक आठवण असते. म्हणून सुंदर रांगोळ्या काढून मी अशा तुमच्याशी शेअर करत असते. तर खूप सुंदर अशी आजची विठ्ठलाची रांगोळी बघू शकताय तुम्ही. तर काळा कलरच नव्हता माझ्याकडं, पण तो मार्बल काळा असल्यामुळे तिथं ते चेहरा होऊन गेला व्यवस्थित. पलीकडं पण एक छोटासा विठ्ठलाचा छाप होता माझ्याकडं, तो पण टाकला. खूप सुंदर. आजच्या दिवशी किती काही करावं घराला, किती म्हणजे काही करा पण कमीच वाटतं बायकांना. तुळशी पण काढली आजच्या दिवशी. तुळशीचं खूप सारं महत्त्व आहे. भरपूर अशा तुळशी काल म्हणजे 4:30-5 वाजताच मी तोडून ठेवल्या होत्या, कारण आपल्या बागेमध्ये भरपूर अशी तुळशीची बाग आहे म्हणायला काय हरकत नाही, कारण भरपूर मोठी तुळशीचे झाड आहेत. तर त्या तुळशी आहेत ना मी
आज कालच 4:30ला 5ला तोडून ठेवल्या होत्या. म्हटलं आता उद्या एकादशी आहे तर उद्या तुळस काही तोडायची नाही आणि आपल्याला भरपूर प्रमाणात तुळस लागणार आहे. मंदिरामध्ये पण नेलं आणि इथंसुद्धा. तर बघू शकताय मस्त अशी छान विठ्ठलाची रांगोळी, त्याचबरोबर आपलं उंबरापूजन वगैरे झालं. उंबरापूजन तर रोजच करते, काय ताई अशा सणावारालाच करतात किंवा असं काय असेल तरच करतात. पण उंबरापूजन आहे ना बघा, तुम्ही रोज नित्यनेमानं उंबऱ्याची पूजा करावी. उंबऱ्याच्या पूजनाचं इतकं महत्त्व आहे ना आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये. उंबरापूजन, उंबऱ्यावरती रांगोळी किंवा छोटीशी पावलं किंवा संध्याकाळी एखादा दिवा, अगरबत्ती तर लावायची. दिवा जर नाही लावणं झालं तर उंबऱ्याच्या तिथं सकाळ संध्याकाळी एक अगरबत्ती किंवा धूप लावायची. त्यामुळे सात्विक लहरी आपल्या घरामध्ये येतात. त्याचबरोबर नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये नेहमी प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण राहतं. म्हणून उंबऱ्याची पूजा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम करायची असते. सकाळी मात्र रांगोळी घालून छान अशी हळदी कुंकू लावून करायची आणि संध्याकाळी फक्त अगरबत्ती ओवाळायची आणि अगरबत्ती किंवा धूप लावून द्यायची तिथं. तर अशी पूजा करायची असते नित्यनियमाने उंबरापूजन. उंबरापूजनाचं खूप सारं महत्त्व आहे. आता सांगायला गेलं तर तुम्हाला वेळ कमी पडेल इतकं उंबरापूजनाचं महत्त्व आहे. आणि कधीही देव पूजायच्या अगोदर म्हणजे आपली देवाची पूजा व्हायच्या अगोदर सडा रांगोळी आणि उंबरापूजन झालं पाहिजे आणि त्यानंतर मग आपली देवाची पूजा करायची. आपले नेहमी लक्षात ठेवा, देवाची पूजा करून उलटं कधी करायचं नाही. देवाच्या आधी पूजा करायची, त्यानंतर बाहेर जायचं, असं करायचं नाही. बाहेर न करत आतमध्ये यायचं म्हणजे उंबरापूजन करायचं. त्याचबरोबर सडा रांगोळी अगोदर करायची, उंबरापूजन करायचं आणि मग देवपूजा करायची. त्याचं कारणसुद्धा सांगते. आपल्या देवाचं आपण आपल्या घरामध्ये आगमन करत असतो. तर दार अंगण सगळं स्वच्छ असेल तर देवालासुद्धा आपल्या घरामध्ये यायला, लक्ष्मी मातेला आनंद होत असतो. त्यामुळे ना नेहमी उंबरापूजन, सडा रांगोळी ही नित्यनेमाने करायची आणि त्यानंतर मग पूजा करायची. तर असं काहीसं सडा रांगोळीचं महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बघा बऱ्याच ठिकाणी अशी सडा रांगोळीची ही आहे. पण आपली तर खूप जुनी परंपरा आहे आणि ती म्हणजे आता शहरामध्ये सुद्धा बघा मी पण पुण्यामध्ये राहत होते, पण तिथंसुद्धा माझी नित्यनेमाने सकाळी उठलं की पहिली अंघोळ झाली की पहिली सडा रांगोळी असायची माझी. पारुशाने मी कधी करत नाही, फक्त पारुशाने झाडून काढत असते आणि सडा हे नंतर मारत असते. तर इकडे आपल्या बागेमध्ये भरपूर अशा रंगीबेरंगी फुलं होती ना, तर ती आज आणून म्हणजे आज मस्त अशी आपल्या देवांना रोज जशी आणते तशीच आणली आणि देवांना मस्त अशी वाहते बघा. तुळशी मात्र भरपूर तोडून ठेवल्या आहेत, त्यामुळे ज्या देवांना आपल्या तुळशी वाहतात तर विठ्ठलाला आणि श्रीकृष्णाला रोज जरी तुळस वाहिले तरी चालते. आणि आषाढी एकादशीनिमित्त मी म्हणजे सगळ्याच देवाला जवळपास तुळस वाहिली होती. फक्त महादेवाच्या पिंडीला व्हायची नाही, बाकी सगळ्या देवांना वाहिली तरी चालतं. तर असं आजच्या निमित्तात सगळं देवघर आहे ना माझं फुलांनी आणि तुळशीने मस्त असं गजबजलं होतं आणि इतकं घरामध्ये प्रसन्न वातावरण झालं होतं. गर्दीत बाहेर सगळं हे करायला जाण्यापेक्षा अगोदर घरातलं छान शांत देव करावं. घरातसुद्धा देव आहे, बाहेरसुद्धा देव आहे. असं काही नाही की घरात दर्शन मिळत नाही बाहेरच मिळतं, तसं नाही. पांडुरंग म्हणतो की मी म्हणजे भोळ्या भावानं जिथं तू आहेस त्या ठिकाणीसुद्धा मी तुला तू मनापासून भक्ती केली तर तुला जिथे आहे त्या ठिकाणीसुद्धा मी दर्शन देतो आणि देतोसुद्धा बरं का. फक्त आपली भक्ती निर्मळ पाहिजे तरच आपल्याला पांडुरंग आहे ना ज्या जागेवर आपण आहोत ना त्या जागेवर सुद्धा दर्शन देतो. म्हणून ओळखता आलं पाहिजे देवातला माणसातला देव ओळखता आला पाहिजे. तर असं काही साज मस्त अशी पूजा करून घेतली. आपली ज्ञानेश्वर महाराजांची आरती माझी थोडीशीच पाठ होती, तर आपल्या ही जी ज्ञानेश्वरी वाचते ना तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीची आरती आहे तर तीसुद्धा करून घेतली. विठ्ठलाची आणि गणपतीची आरती तर सगळ्याच्याच पाठ असतात, पण माऊलींची आरती कधीतरीच म्हणतो ना आपण आरती ज्ञानराजा. तर खूप छान आरती आहे. मला 2 कडवे पाठ होते पण त्यानंतरचे आठवत नव्हते, म्हणून मी काय केलं म्हणजे अगदी आरती छोटीच आहे पण मग मी काय केलं ते पुस्तकातली आरती म्हणून आरती केली. तर छान अशी माझी प्रसन्न अशी आजची सकाळ होती. खूप लवकर उठून सगळ्या घराची स्वच्छता करून देवधर्म सगळं केलं आणि त्यानंतर मग फराळाचं बनवून घेतलं. शेंगदाण्याचे लाडू केले, जे काय ते फराळाचं केलं ते सगळं केलं आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि मग मी मंदिरामध्ये निवांत गेले. मग दिवस तिकडे गेला तरी चालेल म्हटलं होतं असं. तर छान असं माझं पण दर्शन झालं. खूप गर्दी होती. त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकेल, मिनी ब्लॉग. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. आरती वगैरे करून झाल्यानंतर सगळीकडे अशी
घरामध्ये धुरी फिरवून घेतली. सकाळी पण फिरवली होती, पण आत्तासुद्धा सगळीकडे अशी धुरी फिरवून घेतली. त्यामुळे मग घरामधलं वातावरण एकदम अजून शुद्ध होतं, पवित्र होतं. त्यामुळे घरामध्ये नेहमी ना अशी कापराची धुरी किंवा अशी आरती केल्यानंतर सगळीकडे धुरी फिरवून घ्यायची. आता मी तर बघा ताईंनो, छान अशी आज आषाढी एकादशी निमित्त केलेली पूजा मन मोहून टाकणारी. आणि ही सुंदर 2 गुलाबाची फुलं दिसतात ना, तर ती परवा मी झाडं आणलेत ना, तर त्याचीच ती सुंदर छान उमलली होती. त्यानिमित्त आपली ती फुलं देवांच्या छान असं चरणाशी सुद्धा गेली. तर इकडे बघू शकता, इथं पण देवघरासमोर छान अशी विठ्ठलाची रांगोळी काढली होती, अगदी छोटीशी. आणि मस्त अशी छान पूजा झाली माझी. जवळनं पण दाखवते. आणि ज्या ह्या 2 मी दिवे आणले होते ना, तुम्हाला काल सांगितलेलं मी, परवा 3 दिवे आणले होते. तर त्यातले 2 दिवे इथं लावले आणि एक स्वामींना लावला. तर आषाढी एकादशीनिमित्त जी देवांसाठी खरेदी केलेली होती ना, तर ती देवासाठी आजच्या दिवसासाठी केली होती. तर बघू शकताय, छान असं माझं देवघर किती गजबजवून छान दिसत होतं. आणि असं वाटत होतं की आज देवापुढून उठायची इच्छाच नव्हती. असं वाटत होतं की इथंच उठून बसावं. पण त्यानंतर मग मला स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाक म्हणजे उपवास दोघांचा पण होता, म्हणजे नेहमीच असतो एकादशी. तर इकडे बघू शकता, शेंगदाण्याचं लाडू तूप टाकून चांगलं फिरवून घेतलं होतं मिक्सरमधून. आणि शेंगदाण्याचे लाडू नेहमी तूप टाकून केल्यानंतर खूप चांगले बसतात इझिली. आणि हा सोलापुरी शेंगदाणा मोठा असतो, असा खूप काळा असतो आणि टपोरा टपोरा, म्हणजे खूप मोठे दाणे असतात. तर त्याचं आहे ना लाडू असे काळे काळे दिसतात. म्हणून मी नेहमी काय करत असते, त्याची निम्म्याची साल काढते, निम्मी तसेच ठेवते. कारण पूर्ण साल काढल्यानंतर पण लाडू चव लागत नाही. म्हणून निम्म्याची साल काढते आणि निम्मा तो लाडू जे आहे ना, तो आपलं शेंगदाणे आहेत ना, निम्मे तसेच टाकते आणि तसेच मिक्सरला भरडते. त्यामुळे कलर पण खूप चांगला येतो, असा ब्राऊन ब्राऊन येतो. नाहीतर खूप काळा येतो कलर जर आपण साल नाही काढली तर. मिक्सरमध्ये फिरवताना सुद्धा त्याच्यामध्ये तूप टाकलं होतं. आणि आत्तासुद्धा वरतून कोरडं नाही आहे, पण छान लाडू एकदम पटकन बसतात. त्यामुळे मी परतसुद्धा ते थोडंसं तूप टाकून घेतलं. आणि बघू शकता आपले लाडू किती इझिली बसतात. मस्त असं शेंगदाण्याचे लाडू करून घेतले. देवपूजा सगळे हे निवांत केलं आणि त्यानंतर हे मात्र फराळाचं पटापटा करून घेतलं. कारण आता ओढ लागली होती, आता घरातले देवदेव झाले, आता ओढ लागली होती मंदिरामध्ये जायची. तर तिथंसुद्धा खरंच खूप बघण्यासारखं असतं मंदिरामध्ये. आज इतक्या मंदिरामध्ये सगळीकडं भजन, आमच्या इथं पण छोट्या छोट्या आजूबाजूच्या गावाच्या आहेत ना दिंड्या येतात. त्यानंतर मग तिथं पण मस्त अशा फुगड्या खेळतात लोक. आणि मलासुद्धा फुगडी खेळायची होती बरं का, पण माझ्या जोडीला कोणच नव्हतं ना, तर त्यामुळे मी एकटी कोणाबरोबर फुगडी खेळणार, त्यामुळे माझा तो एक प्लॅन कॅन्सल झाला. पण मला खूप म्हणजे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, खूप छान असा व्हिडिओ केलेला आहे मी तिथला. पण खूप छान मस्त असतं, धामणगावला पण बघण्यासारखं असतं. आणि यात्रा पण खूप मोठी असते, 5 दिवसाची यात्रा असते. तर मी यात्रेमध्ये काय काय खरेदी केले हे पण तुम्हाला मी मिनी ब्लॉगमध्ये दाखवेन. मी जिथं पण जाईल तिथं मी देवाच्याच वस्तू खरेदी करत असते. देवासाठीच आणखीन मी थोडी खरेदी केली आहे. ती काय आहे ती तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आषाढी एकादशी निमित्ताचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.